तरी बातम्यांवरती एक नजर टाकूयात सुपरफास्ट 100 मध्ये। साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि आयुष्य विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं योग दिनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील सहभागी झाले। अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम इथल्या जलतरण तलावात अनेक वर्षांपासून जलतरणपटूंकडून पाण्यामध्ये योगा करून योग दिन साजरा केला जातो। या योग दिनात 8 वर्षांची चिमुकली ते 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला। जय श्रीराम ग्रुपचे हे सगळे सदस्य आहेत। योग दिनी शवासन, पद्मासन, ताडासन, शीर्षासनासोबतच अनेक योग त्यांनी पाण्यात केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कारगिल दौऱ्यावरती आहेत। कारगिल इथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारगिलला जाणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळ आल्यास सर्व जागांवरती निवडणुका लढवण्यासाठी तयार असल्याचं जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत सूचना दिल्या। बुलढाण्यातील काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। त्यांचं काँग्रेस प्रेम कायम आहे। सानंद यांनी राहुल गांधींना व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळे ते मनानं काँग्रेसमध्येच असल्याची चर्चा सुरू आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर पावसानं जोरदार हजेरी लावली। आजपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। राज्यातील यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालेला नाही। राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडलाय। मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसात एकूण 884.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रुझ केंद्रावरील 1 ते 20 जून दरम्यानच्या पावसाची ही नोंद आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावली। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। रिमझिम पडणाऱ्या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवसात उकाडा जाणवणाऱ्या वातावरणात कमालीचा गारवा पसरवलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तलावातील जलसाठ्यात 3,64,233 दशलक्ष लिटर म्हणजेच 25.17% इतकी वाढ झाली। हा साठा पुढील 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे आता मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलंय। नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून खोऱ्यातील वीर भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी ते वाढ धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून वीर धरणातून नीरा नदीत 2000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून 24 तासात नौजा इथे सर्वाधिक 98 तर महाबळेश्वरला 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर कोयना धरण पाणीसाठ्यामध्ये 24 तासात जवळपास 4.5 टीएमसीनं वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातील साठा 32 टीएमसीवरती पोहोचलाय। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणामध्ये एकाच दिवसात तब्बल 12% वाढ झाली। धरण जवळपास 65% भरलंय। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय। गेल्या 24 तासात इथे 102 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 98 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली। 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणीसाठा साठलाय। सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 70% गेल्यामुळे धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले। भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे पश्चिम भागातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत। त्यामुळे धरणांची पाणी पातळी सुद्धा झपाट्यानं वाढतेय।
बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात पेरणी आटोपली, मात्र मागील 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या शेतात स्प्रिंकलर लावून उगवलेली पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. अंधेरी विलेपार्ले पूर्व या परिसरात रविवारपासून कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. वेरावली जलाशयाच्या कार्यान्वित असलेल्या निगम वाहिनीखाली बोगदा खनन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे. यावेळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 900 किलोमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. उर्वरित कामांसाठी उद्या 12 ते 14 तासांचा पाणीपुरवठा शटडाऊन घेण्यात येणार आहे. कुडाळमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या. शहरामध्ये योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यामुळे पाणी तुंबून मुख्य रस्त्यावरती येत आहे. त्यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. यानंतर एक मोठी बातमी येते. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानच्या बंगल्याची तपासणी केली. बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार बीएमसीकडे आली होती. त्यानंतर वांद्रे परिसरातील मन्नत बंगल्याची तपासणी करण्यात आली. सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालंय की नाही याची खातरजमा करण्यासाठी बीएमसीकडनं शाहरुख खानच्या बंगल्याची तपासणी करण्यात आली आहे. बँड्रा इथं असलेलं हे शाहरुख खानचं घर मन्नत आणि तिथं बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामामध्ये सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार बीएमसीकडे आली होती. त्यानुसार वांद्रे परिसरातल्या मन्नत बंगल्याची तपासणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. खरंच सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालंय की नाही या संदर्भातली तपासणी सध्या सुरू आहे. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्यासोबत आहेत ऑनलाईनवरती. विवेक, तक्रार कोणी केली होती बीएमसीकडे आणि त्यानंतर काय होती तक्रार आणि आता तपासणीमध्ये काय समोर आलंय? देखिए, आपको बताना चाहेंगे कि बॉलीवुड स्टार जो शाहरुख खान है, उनके बंगले मन्नत का रेनोवेशन चल रहा है और शाहरुख खान का जो बंगला है वो मुंबई के पॉश इलाके बैंडस्टैंड समुद्र किनारे हैं। बीएमसी को ये जानकारी मिली थी कि जो मन्नत बंगलो रेनोवेशन किया जा रहा है उसमें सीआरजेड के जो नियम हैं उनका पालन नहीं किया जा रहा है, जिसके बाद बीएमसी की एक टीम शाहरुख खान के बंगले मन्नत पर पहुंचती है और जांच करती है और उसकी फाइनल रिपोर्ट अभी तक तैयार नहीं की गई है। और बीएमसी का साफ तौर पर कहना है कि सीआरजेड के नियमों का उल्लंघन हुआ है या नहीं हुआ है, इसकी जांच की जा रही है। उसमें टीम गई थी और वहीं दूसरी तरफ सूत्रों से जानकारी मिल रही है कि शाहरुख खान ने साफ तौर पर कहा है कि जो भी बंगले का रेनोवेशन चल रहा है उसमें किसी भी नियमों का उल्लंघन नहीं किया गया है, पूरे नियम और कानून के साथ उनका रेनोवेशन चल रहा है। लेकिन बीएमसी की टीम गई थी, अब वो फाइनल रिपोर्ट तैयार कर रही है कि शाहरुख खान के बंगले का जो रेनोवेशन चल रहा है उसमें सीआरजेड के नियमों का पालन हुआ या नहीं हुआ है, उसकी जांच की जा रही है। बिल्कुल विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण केलं जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी तसंच शहराच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्यासाठी पालिकेनं प्रयत्न सुरू केले. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतायत हे चिंताजनक असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी रेल्वेचा समाचार घेतला. उच्च न्यायालयानं मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त करत अपघाताचं सत्र रोखण्यासाठी लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजा बसवण्याची सूचना केली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडतायत. ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून सातत्यानं अतिरिक्त कॅमेऱ्यांची मागणी करण्यात येते, मात्र प्रशासनाकडून याला अतिशय संथ प्रतिसाद मिळतोय. रेशन कार्ड ई-केवायसीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर अक्कलकोट तालुक्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत एकूण 1,58,501 लाभार्थी असून त्यापैकी 1,14,302 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली आहे. अद्याप 44,199 रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बाकी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासोबत पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल, मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल. बुलेट ट्रेनची कामं महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहेत. NHRTCLनं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील महाराष्ट्रातील डहाणू येथील साखरे गावात 40 मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारलाय.
राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणं बंधनकारक आहे. परंतु आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्याचं पत्रक परिवहन विभागानं जारी केलं आहे. स्कूटी असो किंवा बाईक, सर्व नव्या दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्याची सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयानं घेतलाय. शिवाय नवी दुचाकी खरेदी करताना तिच्यासोबत 2 हेल्मेट सक्तीनं देण्याचं देखील बंधन उत्पादकांवरती घालण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल. सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या खारघरच्या जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर करता येईल का, याचा विचार करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यात. हा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर केल्यास नवी मुंबई विमानतळ आणि JNPT परिसरातून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी दूर व्हायला मदत होईल. विकास, बांधकाम परवानगी आणि प्रस्तावांना ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारून त्यांना ऑफलाईन पद्धतीनं मंजुरी देण्यात यावी, या मागणीला नगरविकास विभागानं मान्यता दिली आहे. त्यामुळे बिल्डरांसह नागरिकांना दिलासा मिळालाय. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 15 ऑगस्टला 25 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून 100 बसेस परिवहन सेवेत समाविष्ट होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 25 बसेस दाखल होतील. या सर्व बसेस वातानुकूलित असतील तर उर्वरित बस टप्प्याटप्प्यानं परिवहन सेवेत दाखल होणार आहेत.